शिरसाई देवस्थान. शिरसाई हे पुरातन युगातला अवतार आहे शिरसाईचा. तर इथं अशी आख्यायिका सांगितली जाते की शिरसाई देवी ही माहूरगडच्या रेणुकामातेचा अवतार आहे. इथं पूर्वी दैत्यांचा खूप त्रास व्हायचा, म्हणजे दंडकारण्य होतं. दंडकारण्यात दैत्य भरपूर होते आणि त्या दैत्यांचा खूप त्रास व्हायचा इथल्या लोकांना, प्रजेला. जे ऋषीमुनी होते त्यांना पण लय त्रास व्हायचा. आणि मग असं होत असताना इथं जे राजा राज्य करायचा, त्या राजाला ऋषीमुनींनी सांगितले की तुम्ही माहूरगडच्या रेणुकामातेची आराधना करा. माहूरगडच्या रेणुकामातेची आराधना ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने केली. आणि त्याप्रमाणे आराधना केल्यानंतर, तपश्चर्या केल्यानंतर माता त्यांना प्रसन्न झाली आणि इथं येऊन देवीने त्या दैत्यांचा नाश केला. शिरांची साई केली, म्हणजे मुंडके तोडले राक्षसांचे, आणि पायाखाली राक्षस मारला. त्यामुळं देवीला नाव शिरसाई शिरसाई पडलं. आणि राजाच्या विनंतीने देवी इथं स्थायिक झाली. अशा पद्धतीने देवीची आख्यायिका सांगितली जाते. आणि कार्यक्रम कशा प्रकारे घेतले जातात? वर्षभरात भरपूर कार्यक्रम होतात. आपली देवीची यात्रा असते अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी, आणि खूप यात्रा असते. आणखीन पण यात्रे दिवशी रावण मारला जातो. इथं रावण दहन होतं. जे इथं शेजारी रावणगाव म्हणून गाव आहे, तिथले ग्रामस्थ इथं रावण आणतात आणि इथं येऊन त्यांना दहन करावंच लागतं. ही म्हणजे परंपरागत चाललेली चालरीत आहे आतापर्यंतची. इथं ज्यावेळेस ते राक्षसांचं, म्हणजे देवीनेच गावच्या रक्षणासाठी माकडांना इथं ठेवलेलं आहे, अशी म्हणजे गावातल्या लोकांची, भाविकांची, आमची सगळ्यांची भावना आहे. आणि आणखीन पण असं आम्हाला प्रत्यय येतो की म्हणजे गावावरती जर एखादं संकट असेल, तर त्याची चाहूल हे माकड आधीच देतात. आणि असे घडलेले आहेत, घटना घडलेल्या आहेत. नवरात्रात पण 9 दिवस धार्मिक कार्यक्रम, होम. कालच होम झाला. आणि आता दसऱ्या दिवशी पालखी निघते. संध्याकाळी 6 वाजता शिमोल्लंघनासाठी पालखी निघते. इथं लमन तळ म्हणून एक तळ आहे, त्या ठिकाणी जाऊन म्हणजे शमीच्या पानाचे, म्हणजे आपट्याच्या पाण्याचे तिथं सोनं म्हणून लुटलं जातं. अशा प्रकारे. आणि गावात ग्रामप्रदक्षिणा होती पालखीची, आणि फटाक्याची आतषबाजी वगैरे सगळं होतं. हे मंदिर पांडवकालीन मंदिर आहे. तरी 11व्या-12व्या शतकातलं मंदिर आहे. काळानुरूप त्यात बदल होत गेले ते, आणि पूर्ण पाषाणात दगडी मंदिर आहे. संतोष मधुकर बोयटे. मी प्रॉपर राहणारा श्रीगोंद्याचा. श्रीगोंद्यामधील हिरडगाव या ठिकाणचा आहे. या ठिकाणी मी सर्वसाधारण 1990 पासून इथे येतो. इथे येण्याचं कारण म्हणजे असं, माझे आजोबा रेल्वेत असल्यामुळं आम्ही सगळे त्यांच्या नोकरीच्या कामाधंद्याच्या निमित्तानं चाळीसगाव, भुसावळ या ठिकाणी नोकरीच्या निमित्तानं राहिलो. परंतु त्यामुळे कुळदैवाचा तर आम्हाला पूर्ण विसर पडला होता, आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं. नंतर असं समजलं की आम्ही प्रॉपर रावणगावचे आहोत, आणि मग आमचं कुलदैवत हे शिरसाई आहे सांगताना की. आणि मग तेव्हापासून आम्ही कंटिन्यू दरवर्षी इथं येतो. मग आमचं सर्व कुठे माकडांविषयी काय सांगतात? येथील माकडाविषयी आज आमच्या आजोबा पंजोबाच्या काळापासून माकडं ह्या मंदिरामध्ये आहेत. माकड त्रास देतात का लोकांना? नाही देत, त्रास नाही काय. खायला भरपूर असतं. यात्रेकरू येणारे, भाविक भक्त येणारे खायला टाकतात, त्यांना आणून देतात. यात्रेत जे येणारं धान्य असतं ते धान्य आम्ही साठवून ठेवतो. ज्यावेळेस नसेल त्यावेळेस आम्ही सकाळी टाकतो.